मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 8 वाजले आहेत तरी तुम्ही बघू शकता की आमचा लेडीज स्टाफ किती सिन्सिअरली काम करत आहे। आज विकेची टीम निघाली आहे विजय फार्मच्या फोटोशूटसाठी आणि नेहमीप्रमाणे जे रिंग लाईट विसरला। आता आम्ही निघालोय विजय फार्म नेरळला। तुम्ही बघू शकता पाऊस पडत आहे, त्यामुळे वातावरण खूप छान झाले आहे। आम्ही पोहोचलो आहोत आमच्या लोकेशन वरती। गेल्या गेल्या आम्हाला चहा नाश्ता ऑफर केला। चहा नाश्ता घेतच आम्ही ओनर सोबत पुढच्या कामाचं डिस्कशन केलं। आमची ब्लॉगरची टीम पण तिथे आधीच पोहोचली होती। त्यांच्या सोबतही डिस्कशन करून आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली। तिथे एक ग्रुप वीकेंड एन्जॉय करायला आले होते। आमचे काम पाहून त्यातल्याच एका बिझनेस ओनरनी आमच्याकडे त्यांच्या बिझनेसच्या मार्केटिंगसाठी इन्क्वायरी केली। हे पाहून आम्ही सगळे खुश झालो, कारण आपले काम पाहून दुसरं काम आलं तर त्यासारखा दुसरा आनंद नाही। आम्ही आमच्या कामामध्ये खूपच बिझी झालो। प्रत्येक टीम आपापल्या कामात बिझी होती। फोटोग्राफर, ब्लॉगर सगळेच आपले काम करत होते। तिथल्या निसर्गाच्या वातावरणाचा आनंद तुम्ही ड्रोन शूटने एन्जॉय करा। छान वाटते ना सगळं? आम्ही एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा। अशीच वेगवेगळ्या लोकेशन पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आमचे 3 ब्लॉगर आहेत। तिघं पण मग्न होऊन काम करत होते। जेवढं आम्ही मनापासून काम करत आहोत तेवढंच ते मनापासून एन्जॉय करत होते। त्यांना बघून आम्हालाही कामात उत्सुकता येत होती। चला आता वळूया जेवणाकडे। जेवण इतके छान प्रेझेंट केलं होतं की आम्हाला बघूनच भूक लागली, पण आम्ही लगेच जेवणार नव्हतो कारण आमचं काम अजून झालं नव्हतं। आता तुम्ही सांगा, हे प्रेझेंटेशन बघून तुम्हालाही भूक लागेलच ना? एका फार्मचा फोटोशूट कंप्लीट झाल्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या फार्म हाऊसकडे। इकडे पण वातावरण मंत्रमुग्ध होते। तिथे मुलांचे ग्रुप जेवत होते, तेव्हाच त्यांना पकडलं आणि जेवणाचा रिव्ह्यू द्यायला लावला। नंतर त्यांची क्रिकेट मॅच बघता बघता त्यांचे काही शूट कॅप्चर केले। आता इथे येतो पुन्हा जेवणाचा शूट। तुम्ही आमचे चेहरे बघू शकता। शूट करता करता जेवण एवढे छान दिसत होते की एक पीस उचलू आणि खाऊ असं वाटत होते। नंतर आम्ही गेलो टेरेसवरती गेलो, टेरेस शूट केला, स्विमिंग पूल शूट केला। त्यानंतर हे सगळं शूट केल्यानंतर आम्ही निघालो फार्म हाऊसच्या नियरेस्ट स्पॉट जवळ। त्यानंतर ही शांतता दिसते तुम्हाला? ही शांती होती तुफान येण्याआधीची। म्हणून आम्ही लवकरात लवकर फोटोज, व्हिडिओज काढले आणि ब्लॉगरने सुद्धा त्यांचे काम केले। छान होता स्पॉट आणि फार्म हाऊस सुद्धा। एकदा तुम्ही देखील विजय फार्म हाऊसला व्हिजिट करा। पूर्ण दिवस शूट केल्यानंतर आम्ही निघालो घरी जाता जाता आम्ही नाश्ता केला आणि कॉफी पिऊन सगळी थकावट दूर केली। चला तर मग दुसऱ्या वेळेस आपण परत भेटू।